तर आता एक ब्रेकिंग न्यूज येते। धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केलेली आहे। यावेळची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। धनगर समाजाला आदिवासी सवलतींप्रमाणे सवलत देणार आहे। मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे। धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच हॉस्टेल सुरू करण्यात येईल आणि कोर्टाचा निर्णय येईपर्यंत सवलती सुरूच ठेवणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। धनगर समाजासाठी 10,000 घरं बांधणार असल्याचंही ते म्हणाले। सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचंही नाव देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केलेली आहे। एसटी मध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातली मागणी व इतर ज्या सगळ्या मागण्या होत्या या संदर्भात आमची शिष्टमंडळाशी झालेली चर्चा, आलेला जो मोर्चा होता त्यांच्याशी झालेली चर्चा आणि त्या अनुषंगाने जे काही निर्णय झाले होते त्यावर आम्ही कॅबिनेटची सब कमिटी तयार केली होती। आज कॅबिनेट सब कमिटीची बैठक या ठिकाणी आम्ही घेतली आहे। या सब कमिटीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। विशेषतः TISSचा जो अहवाल आलेला आहे या अहवालावर पुढची कारवाई करण्याकरता आम्ही ॲडव्होकेट जनरलकडे तो पाठवतो आणि ॲडव्होकेट जनरलकडनं त्याचं फॉर्म्युलेशन जे आहे ते आम्ही करून घेतो। त्यासोबत कालचा झालेल्या निर्णयाप्रमाणे जी उच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दाखल करायचं आहे ते देखील तात्काळ करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। पण यासोबत काल अशी देखील चर्चा झाली होती की या प्रोसेसला काही दिवस लागतील आणि तोपर्यंत जे काही आमचे धनगर बांधव आहेत यांना आदिवासींना जेवढ्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना लागू केल्या पाहिजेत। तर आज मंत्रिमंडळाने तो निर्णय घेतलेला आहे आणि जेवढ्या योजना आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आदिवासी बांधवांना लागू आहेत त्या सगळ्या योजना आता आम्ही धनगर समाजाला देखील लागू करतो आहोत आणि त्याला ॲडिशनल निधी हा सगळा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। ज्यामध्ये मग शिक्षणाच्या योजना असतील तर विशेषतः TISSच्या अहवालामध्ये ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाच्या अतिमागासलेपणाच्या संदर्भातले जे काही तालुके जिल्हे सांगितलेले आहेत त्या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळांसारख्याच डेडिकेटेड आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे।